हर हर महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे. झटकन आणि पटकन असे होणारे. चला बनवूया. पोहे बनवण्यासाठी मी कढई ठेवून घेतली, त्यात तेल टाकून घेतलं थोडंसं. मी गॅसवर कढई ठेवून घेतली, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं. पोहे बनवण्यासाठी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान फ्राय करून घेऊ आपण लालसर. आणि छान ब्राऊन करून घेतले. आता त्यांना असे काढून घेऊया. मी थोडंसं मोहरी घालते. मोहरी छान कडकडीत होऊ देऊ. थोडंसं जिरं घालते. जिरं छान होऊ देऊ. हिरवी मिरच्या घालते 2-3. छान कडक होऊ देऊ त्यांना. मिरच्या छान झाल्या, त्यात आपण कांदा टाकूया. एक बारीक कापून घेतला आहे. कांदा छान परतून घेऊया. थोडीशी हळद घालते. चवीनुसार मीठ ॲड करते. पोहे भिजत ठेवले आपण 5 मिनिटं. पोहे छान परतून घेऊया. आपण छान तळलेले शेंगदाणे टाकून घेऊ आणि परतून घेऊ. आपण पोहे छान परतून घेतले. त्यात मी घरचं 1 चमचा तूप घालते. निंबू घेतला. निंबू छान पिळून घेऊया. थोडेसे साखरेचे दाणे ॲड करते. तुमच्या घरी जर कोणी पाहुणे आले तर पटकन असे होणारे हे पोहे करून बघा तुम्ही. गॅस बंद करताना वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. आपले पोहे आता तयार झाले. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.